हे एवढंसं कव्हर घालायचं ह्याला. हे तिकडे 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 तिकडे. आता तुझ्या नकाला एवढे पैसे लावलेले आहेत, अजून काय झालं तर मग मलाच डॉक्टरकडे घेऊन. हे तू काय वलटवून काढशील, तुला वलटवून काढीन. वलटा घेईन आणि वलटवून काढीन तुला. स्केच काढू, तिथं आराम कर ना. स्केच काढू. हो गया, तुझं काय काढायचं ते काढ. भगवान भी आएगा ऊपर से तो भी इनको बोलेगा. तर असे आमच्याकडे एक एक पॅटर्न आहेत. तर तुम्हाला कधी गरज लागली ना, कुठे काय शो बी असेल ना, तर यांना बोलवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी माझा रंबकर तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग बघताय. कसा लपवला बघा ग्लास, ज्यूस पिते आता इकडे. आणि आता आम्ही मम्मीची वाट बघत बसलो. खूप दिवसांनी वाट बघत बसलो इथे, कारण मला थोडंसं जमत नाही ना, त्याच्यामुळे मग मी चालत नाही जाऊ शकतो. ब्लड कमी झालेलं ना. डेटसाठी विचारलं हॉस्पिटलमध्ये, सिस्टर्सना मेसेज केलाय. बघूया जो रिप्लाय येईल तो. डेट जवळ आली की कळतं ना. आता मला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे आता मी मम्मीची वाट बघत बसलो. कसा होता अंकल मध्ये एवढासा थंड आहे आणि ग्लास पकडलं तर कळलं की अरे बापरे एवढा थंड आहे. वरून सजेशन काय देते बघा, तिलाच सांग, विचारा काय सजेशन दिलंस तू. मी बोलली की आता ठीक आहे, पिऊया, घरी गेल्यानंतर एक प्रोटीन खाऊन झोपून. हे सजेशन आहे मित्रांनो. थंड भेटूया आता मम्मी आल्यावर. मम्मी आणि ताई जेवले आणि मी थोडा वेळ थांबलो होतो. का, कारण माझं ना डोकं दुखत होतं. आणि जेव्हा माझं डोकं दुखतं ना, तेव्हा मला माझ्या पुढे सोन्याचं ताट जरी वाढून दिलं ना, तरी मी ते जेवणार. का, कारण मला ते व्हॉमिटिंगचा वगैरे फील येतो त्याच्या. तेव्हा आता बरं वाटतंय का? आता ते औषध घेतलं ना, त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स वाटतं. आता जेवतो. आणि आज जेवणामध्ये ताईने केलेलं आहे टोमॅटोची आमटी, परत वालाची भाजी, जी मी तुम्हाला काल रात्री दाखवली होती. सो कालचा ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. आपला काय एखाद 2 दिवस गॅप होतो, पण आपले जे डेलीचे बघणारे व्ह्युअर्स आहेत ना, त्यांनी आपल्याला नक्की सपोर्ट करा आणि शेवटपर्यंत असा सपोर्ट करत राहा. मी कधी तुम्हाला नाराज करणार नाही. आपल्या मिनी ब्लॉग्स असू देत, इंस्टाग्रामवरचे किंवा यूट्यूबचे असू देत. ही अशी भाजी आहे, थोडीशी जागा माझ्यापुरती. आणि इकडे आमटी आहे. गाईज आम्ही आलोय गार्डन मध्ये आणि ताईला ना काहीतरी शूट करायचं आहे. बघा कशी व्हॅलेंटाईन बनलेली आज. तर आहे ना, त्याच्यासाठी आता इकडे छोटीशी मांजर आहे बघा, किती छोटीशी मांजर आहे, एकदम क्यूटशी आहे. एवढी साईज आहे तिची, पण ती तिला घाबरते. तिला म्हटलं नको घाबरू. आणि त्याच्यामध्ये माझा टाइम वेस्ट होतोय. मला अजून शॉर्ट व्हिडिओला, माझ्या मिनी ब्लॉगला ऑडिओ द्यायचा आहे, तो अर्धाच झालेला आहे. ती बघा, ती बिचारी तिकडे खेळते आरामात आपलं, आणि हिचं वेगळंच चालू आहे. पटकन झालं तर चल, ना तर मी जाणार आहे बॉस. तुझा किस्सा आहे ना त्याच्यात? तिकडे किस्सा नाहीये, इकडे ठेवाडी आणि व्हिडिओ काढू नाटकी करायला. चकोली चुकू, हिला घाबरते बघा, पळाली तिकडे. मी जाईन मी घरात, मी शपथ सांगतो जाईन. तिचा काय व्हिडिओ आहे ना, तो तुम्ही हिच्या आहे ना इंस्टा चॅनल वरती बघा. उभा काढायचंय बावट. अगोदर नाही बोलतायत उभा काढायचंय की आडवा काढायचंय. टाइमपास. मेलीस, तुला चावणार नाही ती. तुझ्या पायावर आलं तुला गादी सारखं वाटेल. नको मला वाटेल, भीती वाटते. भीती वाटते. नीट शूट पण नाही करून देते. बांधले ना त्याच्या बाजूलाच आहे आणि इथं फक्त माती आपण पण लावू शकतो. आता हे काढून टाकू. आता चालू घरी आणि नाश्ता पण केला थोडासा. ताईने काय दूध वगैरे दिलं होतं, चहा वगैरे सर्वांना. आणि ताईने आहे ना जो दमवून काढलाय मला गार्डन मध्ये. आणि आता आलोय व्हिडिओ बनवायच्या नादात. आणि आता आपल्याकडे कार्पेंटर आलेले आहे, तो काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी लावायचे. आणि ही जी काच आहे, आमची मम्मी एकदम कलाकार आहे. जसं मी एक कलाकार आहे, तशी आमची मम्मी कलाकार आहे. आमच्या घरामध्ये काय ना काय तिला सुचत असतं. बैठकीला जातो ना, ते समर्थांचं स्मृतिचिन्ह आहे. स्मृतिचिन्ह बोलतात ते. आम्हाला सर्व हे असं काचेवर ठेवायचं आहे, ते आपण त्याला त्याप्रमाणेच ठेवलं पाहिजे ना. असं इथे तिथे ठेवून बरं नाही वाटत. तर मग त्यासाठी आपण देवाची भक्ती करतो, त्यांचा आदर पण आपण केला पाहिजे ना त्या गोष्टींचा. तर म्हटलं मग मंदारला बोलली इथे लावूया, नाही तर असं वरती लाव ना. एवढ्या वरती नको, थोडं खाली. नाही बरोबर आहे. वरती खाली कशाला, इथे इकडे डोक्या बिक्याला लागेल, असं वरच लाव. वरतीच राहू. आता जर 1 सेकंड आतमध्ये विचारतो केवढी पाहिजे. अरे माझा टॉवेल दिसला तिथे टाकायला.
टाक आणि तो दूध कपडा टाक. होता ना. अरे असू दे. आईस्क्रीम टाकले, दूध दे, सगळं. त्याच्यावर अजून टाक. इथं काय? अजून त्याच्यावर घाण कपडा मातान तू आणि खाली पाहिजे का रे थोडा? खाली खाली पाहिजे. थोडा खाली. आता ती म्हण तू कारण म्हण कपाट आणि ते बरोबर नाही वाटत आहे ना. हा, थोडा मोठा. त्याची लेंथ नको बघू. हा, आपण मी असं पण बघते की अजून खाली पाहिजे आपल्या हार वगैरे घालायचा असतो. ओ माय गॉड. मी नसतो हार घालायचा. हा, बरोबर आहे एवढं. लाल गुलाबी करून ठेवले. आज काय एक वाकडे तिकडे नाही बघ. हा बरोबर आहे. टाकी बाई इथे ठेवले या साईडला. आता ही आपण फळी घालूया. तर इथे चालेल तुला की इथे चालेल टाकी? इथे फ्रंटला ठेव की इथून पिणं जमेल तुला काय? तिथे ग्लास कसं टाकणार आतमध्ये आणि ग्लास कसं काढणार? बाय द वे मित्रांनो, ही फळी लावलेली आहे एक. ही कशासाठी लावलेली आहे? तर आता आई किचन मध्ये काम करते आपले तिच्यासाठी. मसाल्यांचे डबे, साखर, चहा पावडर, मोजक्या गोष्टी ठेवल्या. बस घासायची ती, त्याला कपडा लावून ठेवायचा. घासलेली त्या दिवशी ती बघ कशी झाली. मम्मीने घासली, दाखवली ना आपण ब्लॉग मध्ये. काळी झाली. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे इथे महाराजांची प्रतिमा लावली जी आपल्या समर्थांसोबत आहे. ती कसं दरवाजातून आलो तर फ्रंटला लगेच दिसेल. पण हे आपलं समर्थांचं स्मृती चिन्ह. त्याला आता मस्त एक कॉर्नर भेटलेला आहे. तर या थोड्याफार चेंजेस केलेल्या आहेत. आणि मम्मीला कसं आहे सगळं टॉप टिप लागतं, एकदम सगळ्या जागेच्या जागी लागतं. म्हणून तुम्ही कालचा ब्लॉग जर बघितला नसेल तर तुम्हाला माहित नसेल तर नक्की बघा. म्हणजे आपला जे पसारा होता सगळा त्याच्यासाठी मम्मीने कबड घेतलेलं आणि फायनली ते सेटअप झालेलं आहे. आता सगळी धूळबीळ झाली ना, ते खिळे वगैरे मारले त्याच्यामुळे सगळी माती माती झालेली. आता सगळं साफसफाई झाली. नाकी न आणली सगळ्यांनी, नाकी न आणली ह्या मातोश्रीने आमच्या. हे एवढस कव्हर घालायचं ह्याला. हे तिकडे 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 तिकडे. आता तुझ्या नकाला एवढे पैसे लावलेले आहेत, अजून काय झालं तर मग मलाच डॉक्टरकडे घेऊन. मम्मीचं म्हणणं की बोट सांभाळून जरा, कारण अजून न घाललेलं नाही याच्यावर. आणि काय झालं तिथे मग काय अरे करायचं? एक कव्हर घालायचं त्याच्यासाठी तिघांना कामाला लावते. मग आता करायचं काय ते तुम्ही असं तुम्ही करत नाही, मग मलाच बघा. तिला बोल आता. अरे काय मी एकटीच आहे, तू नाही. नोकरी करून घे. आता सगळं सांगत नाही तर बघ पोल खोली. शांत बस, मला तोंड उघडायला लावू नकोस. जाऊ दे आता, तुला काय बोलत नाही. शांताबाई, रूपाची खान दिसते ती छान. शांताबाई. अरे शांताबाई म्हणून मला शांत राहू दे. नाही तर बघ जाऊ टाकीन वलटवून. ए तू काय वलटवून काढशील? तुला वलटवून काढीन. वलटा घेईन आणि वलटवून काढीन तुला. कोकणी पाणी, कोकणी आहे मी, कोकणी उरून पुरणारी आहे. Just kidding. कोकणी नाही कोकणी, कोकणी कोकणी नाही कोकणी. कोकणी वेगळं असतं आणि कोकणी वेगळं असतं. आपण कोकणी दाखवलंच का? आणि हा एक आमचा कोकणी. तू कवर घाल बाय लवकर, मला तिथे झोपायचं आहे. स्केच काढणार तुला काय होतं होतास ना? झोपायला? स्केच काढ, स्केच काढू, तिथं आराम कर ना. स्केच काढू. हो गया. तुझं काय काढायचं ते काढ. माझं मी नंतर काढेन, पहिले मला स्केच काढायचंय. चलो हो गया काम. एक तर तब्येत सांभाळत नाही, आराम कर ना. अरे जरा कोण rest कर. बोललं तुला? काय झालं? आता ब्लड कमी होणार तर होणारच आहे ते. ब्लड वाढत नसतंय थॅलेसिमिया पेशंटचं. आता तू मला 4 महिन्याचा असल्यापासून सांभाळते, डॉक्टर तू असायला पाहिजेस. अरे लेका समजतं म्हणूनच तुला बोलली मी रेस्ट कर. हा मग ठीक आहे ना, स्केच इज माय हॉबी. मग हॉबी टिकवण्यासाठी ठीक आहे, आज आराम कर, उद्या हॉबी कर. आज आराम कर, चल रेस्ट कर. हे बघ टाकायचं परत. इनका कोई कुछ नहीं कर सकता. ये भगवान भी आएगा ऊपर से तो भी इनको बोलेगा पूरे वर्ल्ड में वन पीस है. पूरे वर्ल्ड में ये लोग वन पीस है. इनके जैसा कोई नहीं मिलेगा. कहीं ढूंढ के भी नहीं, कोई पैसा ला के भी नहीं ये हो नहीं सकता. ये अलग लोग एकदम. गरम मसाला तयार करते मी. तर आहे ना, नेहमी कसं मी तव्यावर करते, पण आज विचारलं कसं आपण जरा भाजून गॅसवर आहे ना तयार करूया. तर आज मी आठवड्याभराचा गरम मसाला तयार करून ठेवते. मस्तपैकी इकडे कांदे 3-3 भाजून घेतले, सोलून त्याच्यावरचं काढं ना काढून टाकायचं. आणि हे खोबरं घेतलं एवढं, आणि लसूण घेतले अख्खी पाकळी, हे घेतले सगळं भाजून आपला खडा मसाला. त्याचं छान एकदम मस्त वाटण तयार करते. आणि अद्रक पण तुला आवडत नाही तर असं सगळं वाटण करून ठेवलं की कसं बरं होतं ना, जरा आपल्याला कधी आमटी करायची असेल थंडीतून झणझणीत जेवण चांगलं वाटतं. मित्रांनो आता 9:15 9:30 व्हायला आले आणि आता जेवणाची तयारी अजून काय होत नसते राव. गरम मसाला केला, गरम मसाला केला इथे. हा बघा
काम कर ना आता, हे तुझं हे पुसून हे काय ह्याचं डाग जाणार आहे, त्याच्यासाठी वेगळी ट्रिक काहीतरी असेल, लिंबू बिंबू फिरवायचा असेल. आपण आता सध्या हातात कपडा येतो फिरवते अजून लादी पुसायची. फिरवायचं नाही होते कोकणात लिंबू फिरवणं ते होईल. अच्छा हा, अरे म्हणजे ते लिंबूनी काय काय क्लिअर होतात ना गोष्टी, जसं की हे तांबं आहे त्याच्यावर लिंबू फिरवलं की असे आमच्याकडे एक पॅटर्न आहेत. तर तुम्हाला कधी गरज लागली ना, कुठे काय शो असेल ना, तर ह्यांना बोलवा, ते चांगलं तुमचं मनोरंजन करतील. सो आता अंड्याचा रस्सा तर होतो आणि मी सांगितलं ताईला की मला सुक्या मच्छीचं करण्यासाठी, बिकॉज आपल्या घरी सुकी मच्छी वर्षाचे 12 महिने असतेच असते. सो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बोंबलाचा रस्सा किंवा मग कर्दी किंवा मग जवळा आणि तेंडली पण माझी आवडते, जी ताई ग्रेव्ही मध्ये करते. ती कशी करते ना मी तुम्हाला दाखवेन एकदा. चला मित्रांनो, या जेवायला इथे मस्तपैकी खूप दिवसांनी तांदळाची भाकरी भेटलेली आहे मला आणि माझं आवडतं स्पेशल सुकी मच्छी आणि अंडी. बाकी मम्मी पण येते जेवायला, या जेवायला या सगळ्यांनी. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. दिवसभराची खूप कामं झाली, जशी काल झाली तशी आज कामं झाली आणि मम्मी एक करत गेली ना की मग सगळ्याच्या मागेच लागते. जोपर्यंत तिला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही तोपर्यंत शेवटी वडिलांवर जाणार, तुरळ करना मेरी जान. तर असंच आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि मम्मीची तब्येत आता एकदम बरी. आता मम्मीला ताप येत नाही, जो की तापाचं प्रकरण हे गेले 6 महिन्याच्या वरती चालू होतं. खूप महिने गेले, खूप ताप. आता काय, आता व्यवस्थित स्वतःची काळजी घेते, पाणी बिडी एकदम प्रॉपर पिते कंटिन्यू. जेवायला नसलं तरी चालेल पण पाणी भरपूर पिते. हे महत्वाचं होतं. आजच्या ब्लॉग मधलं सर्वात महत्वाचं वाक्य हे होतं. आणि आता ताईचं पोट पण बरं आहे, जे की ते पण जर्नी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर असा एकूणच आजचा ब्लॉग होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.